रामकृष्ण हरी. आळंदी नगरीमध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. आज माऊली प्रस्थान सोहळ्यानिमित्त आळंदी नगरीमध्ये इंद्रायणी तीरावर फार मोठी गर्दी झाली आहे. मित्रांनो, आज धो पावसामुळे इंद्रायणी नदीस पूर आला तरी भाविकांची उत्सुकता कमी झालेली नाही. मित्रांनो, अशा या वातावरणात आज माऊली प्रस्थान सोहळा पूर्ण होत आहे. हे मित्रांनो, आज माऊली देऊळ मंदिरातून आज आजोळ घरी जाणार आहे आणि उद्या माऊली आळंदी ते पुणे प्रस्थान करणार आहे. मित्रांनो, आज इंद्रायणीला फार मोठ्या प्रमाणात पूर आला आहे तरी पण आज प्रस्थानास तितक्याच उत्सुकतेने लोक आले आहेत. तरी चला पाहूया आपण आज माऊली प्रस्थान. आपण जिथे कुठे असाल तिथून आळंदी पोलीस स्टेशनशी किंवा जवळच्या पोलीस मदत केंद्राशी संपर्क साधायचा आहे. आपल्या ओळखीच्या व्यक्तींकडे सुरक्षित ठेवाव्यात. सर्व भाविकांना विनंती करण्यात येते की पाण्याच्या पातळीत वाढ होत चाललेली आहे. आपले इंद्रायणीचे दर्शन करून झाले असेल तर पुढे पुढे सरकत राहा. घाटावरती गर्दी करू नका. माऊली बसताना विनंती आहे की घाटावरती गर्दी करू नका. पाण्याच्या पातळीत वाढ होत चाललेली आहे. भाविकांना बाजूला करा जेणेकरून इतरांची सोय होईल. विनाकारण थांबून देऊ नका त्यांना. बदाम पाणी लोकांना हे धरा. मोठ्या उत्साहात राहुल आलाट कुठे असून त्यांनी नाट्यामध्ये नाट्याची सगळं गोष्ट संपर्क झाला. त्यांचे नाट्याने त्यांची वाटत आहे. राहुल आलाट माऊली भक्तांना विनंती करण्यात येत आहे की पाण्याचा प्रवाह खूप वाढलेला आहे. नदी पात्रामध्ये उतरण्याच्या अट्टाहास करू नका. लांबणे नदीचे दर्शन घ्या आणि पुढे पुढे सरकत राहा. रस्ता मोकळा करा माऊली.
करून बाजूला वा वाट मोकळा करा. दाताच्या समोर मदत केंद्रासमोरील महिला थांबू नका. जा एक किलो बाजूला पुढे जाऊन चेंज करा. चला मावशी. हा व्हिडिओ आपणास आवडल्यास मावळ शक्ती या यूट्यूबला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.